नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत घराच्या अंगणात, गॅलरीत किंवा आपल्या घरामध्ये कोणती झाडं लावल्यामुळे आपलं भाग्य बदलतं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. घरात सकारात्मक ऊर्जा, सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदावे यासाठी वास्तुशास्त्र आणि विज्ञानानुसार घराची सजावट आणि झाडांची निवड अत्यंत महत्त्वाची असते. झाडं केवळ घराचे सौंदर्य वाढवत नाहीत, तर ती घरातील हवा शुद्ध करून मानसिक शांतता सुद्धा देत असतात. घरात, गॅलरीत किंवा अंगणात लावता येणारी, गुड लक देणारी कोणती झाडं आहेत, त्याचबरोबर कोणते झाडं कोणत्या दिशेला लावावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, पहिलं झाड आहे तुळस. तुळस हे केवळ एक रोप नसून भारतीय संस्कृतीत तिला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. तुळशीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व खूप अधिक आहे. तुळशीला वृंदा असेही म्हटले जाते. ती भगवान विष्णूची अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच विष्णू पूजेत तुळशीच्या पानाचा वापर अनिवार्य मानला जातो. घराच्या अंगणात तुळशीचे रोप असणे म्हणजे साक्षात महालक्ष्मीचा वास असणे होय. ज्या घरात तुळशीची नित्य पूजा केली जाते तिथे नकारात्मक शक्ती प्रवेशसुद्धा करत नाही. घरात सुख समृद्धी लाभत असते. तर मंडळी, वैज्ञानिकदृष्ट्या तुळस एअर प्युरिफायर म्हणून कार्य करते. घरात तुळस लावली म्हणजे झालं असं नाही. घरात तुळस कोणत्या दिशेला लावली पाहिजे याविषयीची माहितीसुद्धा आपणास असणे खूप गरजेचे आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ किंवा घराच्या ईशान्य दिशेला, पूर्व दिशेला, उत्तर दिशेला आपण तुळस लावू शकता. दुसरं झाड आहे स्नेक प्लांट. नकारात्मकतेचा नाश करणारे हे झाड घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. स्नेक प्लांटमध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. वास्तुशास्त्रानुसार हे झाड घरातील कलह, तणाव, दुर्दैवाचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. हे झाड घराच्या कोपऱ्यात ठेवल्याने तेथील स्थिर आणि मृत ऊर्जेला सक्रिय आणि सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीपाशी हे झाड लावल्याने घरातील सदस्यांचे बाहेरील नकारात्मक प्रभावापासून रक्षण होते. हे झाड हवेतील विषारी घटक काढून टाकते आणि भरपूर ऑक्सिजन देते. यामुळे घरातील वातावरणात ताजेपणा राहतो. याचा थेट परिणाम घरातील व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि शांततेवर सुद्धा होत असतो. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुधारण्यासाठी घरातील कामात येणारे अडथळे दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. स्नेक प्लांट घराच्या दक्षिण, पूर्व किंवा आग्नेय दिशेला लावणे अधिक फलदायी मानले जाते. या दिशांना हे झाड ठेवल्याने वास्तुदोष कमी होतात आणि सुखसमृद्धी वाढू लागते. हे झाड घराच्या आत, गॅलरीमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये सुद्धा आपण ठेवू शकता. तिसरं झाड आहे मनी प्लांट. नावाप्रमाणेच हे झाड आर्थिक समृद्धीशी जोडले जाते. हे झाड घराच्या आग्नेय दिशेला म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. हे झाड घरातील आर्थिक अडथळे दूर करण्यास आणि धनवृद्धीसाठी मदत करते. हे झाड सहज वाढत असते, दिसायलाही खूप सुंदर असते. म्हणून हे आग्नेय दिशेला लावल्यास घरातील पैशावर शुभ परिणाम पडत असतो. याला फ्रेंडशिप ट्री किंवा मनी ट्री असेही म्हणतात. काही लोक याला कुबेर झाड असे सुद्धा म्हणतात. वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानले जाणारे हे झाड आर्थिक प्रगती करत असते. हे झाड नशिबाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. वास्तुशास्त्रानुसार जेड प्लांट घरामध्ये धन आकर्षित करणारे झाड मानले जाते. गोलाकार आणि नाण्यासारखा असतो, यामुळे याला मनी ट्री असेही म्हणतात. हे झाड जिथे असते तिथे सकारात्मक ऊर्जेचा ओघ वाढत असतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि मुख्य हॉलमध्ये हे ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. घरातील काही दिशांना दोष असेल तर हे जेड प्लांट आपण तिथे ठेवावे. हे झाड घराच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते. आर्थिक संधी असे मानले जाते. जेड प्लांट योग्य दिशेला लावल्याने घरात नवीन आर्थिक संधी आणि उत्पन्नाच्या वाढीचा मार्ग खुला होतो. हे झाड घरातील वातावरण प्रसन्न ठेवते आणि तणाव कमी करण्यास मदत करते. पुढचं झाड आहे शमीचं. तर मंडळी, वास्तुशास्त्र
आणि ज्योतिषशास्त्रामध्ये शमीच्या झाडाला अत्यंत शक्तिशाली आणि शुभ मानले जाते. शमीचे झाड हे भगवान शनिदेवाचे प्रिय झाड मानले जाते. त्यामुळे त्याला शनिवृक्ष असेही संबोधले जाते. शमीचे झाड लावल्याने शनिदोषापासून आपली मुक्तता होते. ज्यांच्या कुंडलीत शनिदेवाचा प्रकोप आणि साडेसाती सुरू आहे त्यांच्यासाठी शमीचे झाड लावणे आणि त्यांची पूजा करणे अत्यंत लाभदायक ठरत असते. हे झाड नकारात्मकतेचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. शमीचे झाड घराच्या वास्तूत असल्याने अनेक दोषाचे शमन करते. हे झाड लावल्यामुळे घरातील कलह दूर होतात आणि कुटुंबात एकोपा कायम राहतो. शमीचे झाड घरात लावल्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि कामात येणारे अडथळे दूर होतात. सकारात्मकतेचे प्रतीक हे झाड मानले जाते. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी शमीच्या झाडाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. शमीचे झाड नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला किंवा घराच्या बाहेर अंगणात लावावे. हे कधीही घराच्या आत हॉलमध्ये चुकूनही ठेवू नका. तुम्ही गॅलरीत हे झाड ठेवू शकता. शमीला सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे ते अशा ठिकाणी लावावे जिथे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल. दर शनिवारी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे शनिदेवाचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. घरात जास्वंदाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार जास्वंदाचे झाड सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. जास्वंदाचे लाल फूल हे ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. हे झाड घरात लावल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा येते आणि उत्साह वाढू लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार जास्वंद हे सूर्य आणि मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. हे लावल्यामुळे कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष कमी होण्यास मदत होते आणि आपला मानसन्मान वाढू लागतो. धार्मिक कार्यात जास्वंदाच्या फुलाचा वापर पूजेच्या वेळी केला जातो. गणपती आणि देवीच्या पूजेत हे फूल विशेष मानले जाते. यामुळे घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते. वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून घराचे वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी जास्वंदाचे रोप अतिशय प्रभावी मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार जास्वंदाचे रोप लावण्यासाठी पूर्व दिशा सर्वात उत्तम मानली जाते. या दिशेला लावल्याने घरातील सदस्यांचा मानसन्मान वाढू लागतो आणि नवीन संधी प्राप्त होऊ लागतात. जर पूर्व दिशेला जागा नसेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये, अंगणात अशा ठिकाणी राहा जिथे भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी केवळ झाडं लावून चालत नाही, तर त्यांची निगा राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण झाडाची प्रेमाने काळजी घेतो तेव्हा ती झाडे घराचे वातावरण अधिक प्रसन्न करतात आणि घरातील वातावरण चैतन्यमय बनवत असतात. योग्य दिशेला ठेवलेली आणि नियमित काळजी घेतलेली ही झाडे तुमच्या आयुष्यात नक्कीच सुख समृद्धी आणि शांतता घेऊन येतील. वास्तुशास्त्रात अपराजिता वनस्पतीला अत्यंत शुभ आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जाते. अपराजिता हे रोप घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो. याची वेली जशी वरच्या दिशेला वाढतात तशी घरामध्ये सुख समृद्धी आणि प्रगती वाढत जाते. वास्तुशास्त्रानुसार हे रोप भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. योग्य दिशेला हे रोप लावल्याने आर्थिक समस्या दूर होऊन घरातील संपत्ती आणि वैभवात भर पडते. अपराजिताचे फूल ध्यान आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. हे वातावरणात शांतता निर्माण करते आणि ताणतणाव कमी करण्यास मदत करते. हे रोप भगवान विष्णू, शनिदेव आणि माता दुर्गा यांना समर्पित मानले जाते. पूजेमध्ये अपराजिता अर्पण केल्यास शनिदोष आणि पितृदोष दूर होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रात अपराजिताचे रोप लावण्यासाठी ईशान्य कोन उत्तम मानला जातो. याशिवाय तुम्ही हे रोप उत्तर किंवा पूर्व दिशेला सुद्धा लावू शकता. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला हे रोप लावणे टाळलं पाहिजे. अपराजिताचे रोप लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हे रोप घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावणे खूप फलदायी मानले जाते. याशिवाय घरात, अंगणात कोणती झाडं लावणे शुभ मानले जाते बघा, तर गुलाब, मोगरा, निशिगंध हे झाडंसुद्धा घराच्या अंगणात, गॅलरीत लावणे शुभ मानले जाते. तर मंडळी, आपण घरामध्ये अनावधानाने काटेरी झाडं लावलेली असतील तर ते घरात कृपया ठेवू नका. यामुळे घरातील नात्यामध्ये कटुता निर्माण होते.
त्याचबरोबर घरात कोणती झाडं लावायची नसतात याविषयीची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पाहावा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.